मध्यरात्रीपासूनच राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल मध्ये वाढ झाल्यानंतर मात्र आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता सर्वसामान्य जीवन जगणं अवघड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज मध्यरात्रीपासूनच पेट्रोलमध्ये 3 रुपये 15 पैशांनी वाढ झालेली आहे. डिझेल मध्ये देखील 3 रुपयाने वाढ झालेली आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता जे काही सर्वसामान्य लोकांचं जनजीवन आहे नक्कीच विस्कळीत झालं ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मी छत्रपती संभाजीनगरच्या एका पेट्रोल पंपावरती आलेलो आहे. या ठिकाणी मात्र सर्वसामान्य जनता देखील माझ्यासोबत आहे. पेट्रोलमध्ये जी काही वाढ झालेली आहे त्यावरती आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरती कसा होतोय हे देखील आपल्याला पाहिजे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे गृहिणी असतात त्याचा भार त्यांच्यावरती पडलेला असतो. त्यांना घर चालवणं देखील अवघड असतं. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्याला देखील जे काही घरून काही थोडंफार खर्च पाणी द्यायला जातो तो त्यांचा पेट्रोल पाण्यावर खर्च होतो. मग त्यांचं खाणं पिणं कसं करायचं हे देखील त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित असतात. माझ्यासोबत ताई आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार. ताई, काय सांगाल? पेट्रोलचे आणि डिझेलचे अचानक भाव वाढलेले मध्यरात्रीपासून याचा परिणाम कसा जाणवतो तुमच्यावर? परिणाम खरंच खूप बिकट आहे. कारण की 1 रुपयाने जरी वाढलं किंवा अर्ध्या पैशाने जरी वाढलं तरी फरक हा जाणवतोच. आणि मध्यरात्री तुम्ही अचानक एकाएकी जर भाव वाढवत असेल तर सर्वसामान्य जनता काय करणार? तर मला सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही असं मध्यरात्री किंवा स्वतः निर्णय घेऊन असे कुठले चुकीचे निर्णय घेऊ नये की जेणेकरून अचानक आम्हाला धक्का बसेल सकाळी उठल्यावर की बापरे, आज मध्यरात्री काय झालं अचानक. तर माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत जे स्वतःच स्वप्न साकार करतात, कुटुंबाला समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, पण अचानक मध्यरात्री एका चुकीच्या निर्णयामुळे आमचे स्वप्न धुळीस मिळत असेल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर मी सरकारला एकच विनंती करते की प्लीज 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 तुम्ही असा कुठलाही निर्णय न घेता प्लीज आमच्यासारख्या जे विद्यार्थी आहेत त्यांना सपोर्ट करा. आणि पेट्रोल डिझेल किंवा अशा कुठल्याही वस्तू असू दे, तुम्ही असं एकाएकी मध्यरात्री निर्णय न घेता असं थोडस जनतेचा विचार करून निर्णय घ्या, एवढंच माझं आव्हान आहे. आणि आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तुम्हाला माहिती झालंय का? मी एका नॉन ग्रांटेड कॉलेजवर क्लरिकल जॉब करतो आणि असे अचानक भाव वाढणे वगैरे हे सर्वसामान्य माणसाला अजिबात परवडणारे नाहीये. यामध्ये माणसं अगदी होरपळून जातात. ड्युटीलाही जाणे, लांबचं अंतर असतं आणि हे पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहे, हे काही योग्य नाही. सरकारने काय मागणी केली? दर कमी करावे, दुसरी काय मागणी करा. कारण बाकी इतर कर्मचाऱ्यांचे इन्कम वाढत नाहीये आणि दर वाढत आहे, त्याने जीवन जगावं कसं? आता किती भार पडेल महिन्याला पगारी? आता जवळपास रोजचं फक्त माझं 1 लिटर पेट्रोल जात आहे जवळपास 100-150 रुपये एकटीच अमाऊंट जाईल महिन्याकाठी. अनिल बागुल. भाव वाढले, आता आले 183 रुपये झाला. और अजून आमच्या जो है तो उपासमारीचा वेळ आलेला आहे. और अजून आम्ही जो आहे तो पैसा काय कमवणार? आम्ही जे रोजचा धंदा आहे और आम्ही रोज खाणारे, रोज आणणारे पैसे ते आम्हाला काही पुरत नाही. आता हे वाढलेले म्हणून आम्हाला ते आता पुरत नाही. मला सांगा, पाठीमागं पेट्रोल भेटत नव्हतं, पहिले पेट्रोल भेटत नाही होता, आता पेट्रोल भेटू लागला तो 83 रुपये झाला, 183 रुपये. आता काय करणार आम्ही हे सांगणार होतो. मग हप्ते गाडीचे कसे भरणार तुम्ही? हा, आता आम्ही गाडीचे हप्ते काय भरणार? आता गाडीचे पैसे काय देणार? घरी काय देणार? ते आमच्या उपासमारीचा वेळ आलेला आहे. आता आम्हाला ते आता काय ना काय सरकारकडे काय मागणी? सरकारकडे काय मागणी तुमची? आमची सरकारकडे मागणी आहे की आता आमच्या पेट्रोलचा भाव जो वाढलेला आहे ते कमी करावं. आता हे आम्हाला पुरत नाही. काय नाव तुमचं? माझं नाव आहे शेख कैसर. पेट्रोलचे भाव वाढले, याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर कसा होतो? मग आता होणार आहे सगळं व्यवस्थावर, याच्यावर आमचे पगार वाढल्याने काय नाही, सगळी महागाई झाली. हा, ते सरकारनं बघायला पाहिजे. मोदी म्हणताय की मोदी सरकार हा मोदीने बघायला पाहिजे. आणखी देणार? हा, ते एक तर मग पैसे वाढा मग सगळ्यांचे. हा, तू काय व्यवसाय करता? आम्ही मिस्त्री काम करतो. आता जाण्या येण्याचे तुमचे पैसे जर पेट्रोलमध्ये खायचं कसं? मग महिन्याचे 90 रुपये जाते मग एक्स्ट्रा पेट्रोल. अडचणी होतील का? बरं आहे. अडचणी होती ना सगळ्यांची. काय नाही तुमचं? सुरेश. सांगा, रात्रीपासून अचानक पेट्रोल मध्ये वाढ झाली, याचा परिणाम तुमच्या धंद्यावर कसे होतो? खूप होतोय सर, खूप खूप म्हणजे खूप इतकं होतोय की आता धंदा करावा का नाही करावा असं परेशान झालो सर.
लेकरं बाळा आता उपाशी मारायची गोष्ट आहे साहेब, काय सांगा खूप परेशानी तेव्हा बी परेशानी होते साहेब, तेव्हा बी आता उपाशी मिळलो आम्ही कसं तरी केलं आता इथं करा म्हणून धंदा पाणी पेटून मार्ग केला भाव वाढवला आता काय धंदा करावा तुम्ही पेट्रोल स्वस्त गॅस स्वस्त करायला पाहिजे सिद्धार्थ भालेराव त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य ते कंबरडं मात्र या पेट्रोलने नक्कीच मोडले आपल्याला पाहायला मिळते. कारण की जे काही दैनंदिन जीवन आहे, जे काही माल वाहतूक आहे, त्याचा परिणाम देखील याच्यावर होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठा जी काही वाढ झालेली आहे ते 3 रुपयाची वाढ झालेली आहे. जो लोक 1 रुपयाची वाढ देखील सहन करतात, मात्र अचानक 3 रुपयाची वाढ झाल्याने नक्कीच त्याचा परिणाम सर्वसामान्यावर जो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत आणखी काही आहेत, आपण त्यांची देखील चर्चा करणार की नेमकं त्याचा परिणाम कसा झाला ते पाहायला मिळतं. काय सांगाल, अचानक रात्री 3 रुपयांनी पेट्रोल मध्ये वाढ झालेले, काय वाटतं परिणाम कसा होतो? मला काही फरक पडला काही जाणवत नाही एवढं नाही. ठीक, काही लोकांना याचा काही परिणाम नाही जाणवत, मात्र जे सर्वसामान्य लोक आहेत नक्की त्याचा परिणाम मात्र त्यांच्यावर होताना आपल्याला पाहायला मिळतो. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.